नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 25 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त आणि धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे तुझं आज किचनमधनं मढच बाहेर निघणार असे म्हणत आनंदीने रुद्र अवतार धारण करून नामर्द असलेल्या विद्याधरची चांगलीच कुत्र्यासारखी धुलाई केली. थोडक्यात विद्याधरचा जीव वाचला, पण मालक साहेबांचं आयुष्य आणि निंबाळकरांची अब्रू वाचवण्यासाठी आनंदी ढाल बनून उभी राहिली. हे सगळं आपण बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता विद्याधरची नाटकं चालू असतात. मिताली, प्रांजल, मला माफ करा रे, तुमच्या बापाला असं काहीतरी व्हावं, तो अंथरुणाला खेळावा असं मला मनात कधीही वाटलं नव्हतं रे. जे काय झालंय ते माझ्यामुळेच झालंय, मला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे असे त्याचे नाटकं चालू असतात. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, विद्याधर, झाला तेवढा तमाशा पुरे झाला, जे झालंय ते बाद झालं, आता थांबव हे सगळं. त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, का थांबावं त्याने? प्रत्येक वेळेस काही झालं तरी युगंधर भाऊजी विद्याधरवरतीच आळ का घेतात? विद्याधरची काय चूक आहे? तो आणि मी मिळून पृथ्वीबरोबर मस्त बिझनेस करणार होतो ना. आम्ही किती हार्डवर्क करतोय, तुम्हाला दिसत नाही का? आमची मेहनत तुम्हाला दिसत नाही का? हे बघा, आम्हाला पृथ्वीबरोबर मोठा बिझनेस सेटल करायचा आहे. आणि माझी बहीण समिधा, तिचे तर माझ्यावरती खूप उपकार आहे. तिचे उपकार मी आजपर्यंत विसरले नाही. मग आमच्याच वाट्याला असा त्रास का? सांगा ना, का असं होतंय? त्यावर लगेच आता मिताली रडतच म्हणू लागते, मावशी, मावशी प्लीज, मला आत्ता या विषयावरती काहीही बोलायचं नाहीये. मला सगळ्यात जास्त माझ्या बाबांची तब्येत महत्त्वाची, त्यांना काही होता कामा नये. त्याच वेळेस विद्याधर पटकन मितालीचे हात पकडतो. अगं मग बाळा, मलाही तेच हवंय ग. तुझ्या बाबाला काही होऊ नये असंच मला वाटतंय, कारण तो माझा मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ म्हणजे बापासमान असतो, आणि जर त्याला काही झालं तर मी अनाथ होईल. आणि हे सगळं फक्त माझ्यामुळे होणार, फक्त माझ्या चुकीमुळे असे म्हणत आता विद्याधर जोरजोरात रडू लागतो. सगळेजण आता त्याच्याकडे बघत असतात. तेव्हा लगेच प्रांजल म्हणू लागतो, काका, अरे शांत हो ना. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, नाही नाही, मला तर या चुकीची शिक्षा भेटायलाच पाहिजे. अरे देवा, तू माझ्या दादावरती अशी वेळ का आणली? अरे दादा ऐवजी मला तू अंथरुणावरती आडवं का पाडलं नाही? मला काहीतरी करायचं ना रे देवा. त्याच वेळेस प्रांजल म्हणू लागतो, काका, अरे काय बोलतोयस तू? हे बघ, असं काही अभद्र बोलू नको. तुला काही होता कामा नये, बाबा बरे होतील. आणि या सगळ्याचं गिल्ट तू का मानतोय? हे बघ, तुझी या सगळ्यात काही चूक नाहीये. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, प्रांजल बाळा, अरे मी तुझ्या बापाला नको नको ते सत्य बोलून गेलो रे, आणि त्याचंच डिप्रेशन आलं असेल कदाचित दादाला. त्यावर प्रांजल म्हणू लागतो, नाही, आज मी एक सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतोच. हे सगळं घडतंय ना, तर ते त्या आनंदीमुळे घडतंय. कारण जेव्हापासनं आनंदी घर सोडून गेली होती ना, तेव्हापासनंच बाबा डिप्रेशनमध्ये गेले होते. पण ती आनंदी स्वतःहून तिच्या पायाने, तिच्या मनाने विचार करून घर सोडून गेलती की नाही? मग बाबांनी तिचा एवढा विचार का करावा? तिला जिकडे जायचं तिकडे जाऊ द्यायचं ना. आपल्याला तिच्याशी काय घेणं देणं आहे? पण नाही, तिला आपल्या घरातलं सुख बघवत नाही ना, म्हणून हे सगळं करते ती. तिच्यामुळेच आजवर या घरात जे काही घडतंय ना, ते फक्त तिच्यामुळेच. ती जबाबदार आहे त्याला. त्याच वेळेस माई म्हणू लागतात, प्रांजल, तोंडाला येईल ते काहीही बोलू नको. आनंदीमुळे काहीही झालेलं नाहीये. तेव्हा प्रांजल म्हणू लागतो, माई बाबू, मी जे बोलतोय ना तेच सत्य आहे. आणि इथून पुढे तुम्ही त्या आनंदीला पाठीशी घालणं बंद करा, तिची बाजू घेणं बंद करा. आणि खरं म्हणजे ना, मला तर आज तिला जाबच विचारायचं आहे. कारण माझे बाबा जे आज अंथरुणात खेळलेत ना, ते फक्त तिच्यामुळे. त्यामुळे आता ती कुठे, तिला लवकरात लवकर बोलवा. तेवढ्यात छायाताई आनंदीला घेऊन वरती मालक साहेबांच्या रूमकडे निघालेले असतात. आनंदीच्या हातात मोहरीचं तेल असतं. आता त्याच वेळेस प्रांजल म्हणतो, हे बघा महाराणी इकडे आहे, तर कुठे चाललीस? काय घेऊन चालली? दाखव, दाखव पटकन. त्याच वेळेस आता शिल्पा धावतच आनंदीजवळ येते. आनंदीचा हात पकडते. काय गे, तेलाची बॉटल घेऊन कुठे जायचंय तुला?
सगळ्या घरभर तुला दिवे लावायचेत का? माझा भाऊ असा बेडवरती पडलाय म्हणून तुला आनंद झालाय का? बोल ना. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते शिल्पाताई. शिल्पाताई, एकदा मला वरती जाऊ द्या. डॉक्टरांनी मालक साहेबांच्या पायांची मालिश करायला सांगितलंय, त्यामुळेच हे तेल घेऊन मी वरती चालले होते. मला त्यांची खूप काळजी वाटते. मला एकदा त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. मी थोडा वेळ थांबते आणि लगेच खाली येते. प्लीज शिल्पाताई. त्यावर लगेच प्रांजल म्हणू लागते, ए आनंदी, आमच्या बाबांची काळजी घेण्यासाठी आम्ही जिवंत आहोत. तुला त्यांच्याजवळ जाण्याची गरज नाहीये. आणि हे बघ आनंदी, तू आल्यापासनं ना आमच्या बाबांचं आणि आमचं आयुष्य तू खराब करून टाकलंय, एवढं लक्षात ठेवा. अगं तरी पण तुझं हे तोंड घेऊन काय येते मध्ये मध्ये? त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, प्रांजल, प्रांजल असं नको ना रे बोलू. हे बघ, मला त्यांची खूप काळजी वाटते रे. मला एकदा जाऊ द्या ना वरती, प्लीज शिल्पाताई. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा पटकन आनंदीचा हात पकडते. तुझ्या डोक्यात घुसत नाही? माझ्या भावापासनं दूर राहायचं, दूर राहायचं. त्याची काळजी घेण्यासाठी त्याचं अख्खं कुटुंब इथे पडलंय. तुला त्याची काळजी करायची गरज नाहीये. तू इकडे सडत पडायचं, त्याच्या आसपासही फिरकायचं नाही. हे शेवटचं लक्षात ठेवा. का तुझ्या डोक्यात घुसत नाही? आंधळी तू तू आहेस, आता बैरी पण झाली का? त्याच वेळेस मिताली म्हणू लागते, आनंदी, मी हात जोडते तुझ्यासमोर, पण प्लीज आमच्या बाबांपासून आणि आमच्यापासून दूर राहा. नको या सगळ्यात पडू. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, मिताली, प्लीज प्लीज माझं ऐका ना. मला एकदा मालक साहेबांजवळ जाऊ द्या, प्लीज शिल्पाताई. त्याच वेळेस विद्याधरला मात्र हसायला येतं. आता मात्र लगेच शिल्पा जोरदार दिशी आनंदीच्या कानाखाली ओढते. सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा मात्र आता शलाका आणि विद्याधरला हसायला येतं. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागते, सांगितलेलं कळत नाही तुला? सांगितलेलं कळत नाही? माझ्या भावापासनं 4 हात लांब राहायचा. त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नको. कारण आज त्याची जी अवस्था झाली ना, ती फक्त तुझ्यामुळे. त्याच वेळेस माई बापू येतात. शिल्पा, बाद झालं. तू आनंदीशी असं वागू शकत नाही. तुझी हिंमत कशी झाली ग तिच्यावरती हात उचलण्याची? त्यावर लगेच आता बापू म्हणू लागतात, हो, युगंधर इथे नाहीये म्हणून तुम्ही आनंदीशी असं कसंही वागू शकत नाही. त्यावर माई म्हणू लागतात, शिल्पा आणि युगंधर बरा झाला ना, मी तुमच्याबद्दल सगळं काही सांगणार आहे. तुम्ही आनंदीशी कशी वागणूक करताय ना, हे मी त्याच्या कानावर घालणार आहे. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, सांगा, सगळं जाऊन सांगा माझ्या दादाला. पण या आनंदीला मी तिची जागा दाखवणार. ए आनंदी, तुला तुझी जागा बघायची ना, चल. त्याच वेळेस आनंदी पटकन शिल्पाताईचे पाय पकडते. प्लीज प्लीज शिल्पाताई, मला जाऊ द्या ना. मी हात जोडते, पाया पडते, पण एकदा मला मालक साहेबांजवळ जाऊ द्या, मी लगेच येईल. पण शिल्पा मात्र भडकते. आनंदीचा हात पकडते. चल, आता तुझी लायकी तुला कळेल. असे म्हणत आता शिल्पा लगेच आनंदीला किचनमध्ये ढकलून देते. आनंदी धपकन खाली पडते. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, ऐक, ही आहे तुझी खरी जागा आणि तुझी लायकी. इकडनं बाहेर पडायचं नाही. किचनमधनं जर बाहेर पाऊल टाकलं ना, तर बघ, माझ्याशी गाठ्या, इथे सडायचं. युगंधरची काळजी घेण्यासाठी आम्ही जिवंत आहोत. तुला वरती यायची गरज नाहीये. असे म्हणत आता सगळेजण तिकडनं निघून जातात. आनंदीला मात्र खूप वाईट वाटतं. तर इकडे मालक साहेबांच्या रूममध्ये मिताली, प्रांजल आणि शिल्पा आलेले असतात. आता ते बघतात तर पृथ्वी मात्र इथे आपल्या बाबांच्या पायांची तेलाने मालिश करत असतो. हे बघून मिताली, प्रांजल आणि शिल्पाला धक्का बसतो. कारण पृथ्वी आणि मालक साहेबांमध्ये एवढे वाद आहे, तरीही पृथ्वी त्यांची एवढी सगळी काळजी करतोय, सेवा करतोय. हे बघून आता प्रांजल लगेच मितालीला म्हणू लागतो, मिताली, एवढ्या दिवसापासून आपल्या घरात जे काही चालू होतं ना, त्यानंतर मला असं वाटलं होतं की आपला दादा बाबांच्या रूमच्या आसपास पण भटकणार नाही, पण तो तर बाबांची सेवा करतोय. त्यावर शिल्पा म्हणू लागते, बाप आणि लेकामध्ये कितीही भांडण असलं ना, तरी रक्ताची नाती कधी तुटत नाही, म्हणून हे सगळं होतंय. त्याच वेळेस आता शिल्पा लगेच पृथ्वीच्या पाठीवरनं हात फिरवते. पृथ्वी बाळा, तू दमला असशील ना, तुझ्या डोक्याला मार लागलाय, तुला आरामाची गरज आहे. तू जा, मी करते मालिश. जा तू, उठ बरं. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, नाही येत तू, मला आता बरं वाटतंय आणि मी मालिश करणार. तुला करायची गरज नाहीये, माझं चालू आहे ना व्यवस्थित. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, शिल्पाताई, करू द्या त्याला मालिश.
अहो केव्हापासनं तो मालक साहेबांच्या पायांची मालिश करतोय. मी जेव्हा उपचाराला सुरुवात केली ना तेव्हापासूनच तो तेल घेऊन आला होता. खरंच त्याला मालिश करणंही खूप चांगलं जमतंय, करू दे त्याला. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, आत्तू माझ्या रूममध्ये तिळाचं तेल होतं हे मला माहिती होतं, त्यामुळे मी लगेच घेऊन आलो. त्याच वेळेस आता शिल्पा तिकडनं बाहेर निघून जाते. आता मिताली आणि प्रांजल दोघेही आपल्या दादाजवळ बसतात. दादा हे सगळं काय होऊन बसलं रे, आपले बाबा ठीक तर होतील ना, असे म्हणत आता दोघेही रडू लागतात. तेव्हा पृथ्वी आता कसं बसं रडणं दाबतो आणि अगदी ठामपणे त्या दोघांना सुनावतो, ए अजिबात रडायचं नाही आहे. रडायला काय झालंय, या माणसाला मी काही होऊ देणार नाही. जोवर तुमचा दादा खंबीरपणे उभा आहे ना तोवर हा माणूस आपल्याला सोडून जाऊ शकत नाही. कारण या माणसाबरोबर मला अजून खूप भांडायचंय. त्यांचं अजून खूप आयुष्य पडलंय रे, त्यांना काही होणार नाही. अजिबात रडायचं नाही, मी आहे ना, मी त्यांची काळजी घेणार. असे म्हणत आता पृथ्वी रडणं दाबतच आपल्या भावंडांची समजूत काढत असतो. तर त्यानंतर इकडे आता किचनमध्ये आनंदीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. आनंदीने आता गॅसवरती तवा ठेवलेला असतो, तिला पोळ्या करायच्या असतात. त्याच वेळेस आता लगेच आनंदी मनाशीच म्हणू लागते, देवा मला शिल्पाताई मालक साहेबांपर्यंत जाऊ देत नाहीये, पण कोणीतरी त्यांच्या पायांची मालिश करत असेल ना. देवा मला खरंच काही कळत नाहीये रे, मी काय करू. त्याच वेळेस आता किचनमध्ये हा नामर्द विद्याधर आलेला असतो. आता त्याच्या हातात पांढरी साडी असते. तेव्हा तो आनंदीजवळ येताच म्हणू लागतो, आनंदी अगं आज दुसऱ्यांदी या घरात तुझा गृहप्रवेश झाला. आनंदी बघतेस ना, पहिल्यांदी तू गृहप्रवेश करण्यासाठी या घरात आली होती तेव्हा नटून थटून अगदी सजून, आणि आज आज तर तू एका लाकडी पेटीत बंद होऊन आली. पण बरं झालं आनंदी, कारण तुझ्या पहिल्या गृहप्रवेशाच्या वेळेस तुझा हा धीर तुझ्या स्वागताला नव्हता ना, पण आज मी होतो की नाही. बरं झालं तू दुसऱ्यांदा गृहप्रवेश केला, म्हणूनच मी तुझ्यासाठी खास असं गिफ्ट आणलंय आनंदी. कसं आहे ना, तुमच्या लग्नात मला अक्षदा टाकायला जमलं नाही ना, माझ्या हातात बेड्या पडल्या नव्हत्या का, त्यामुळे मी आत्ता गिफ्ट घेऊन आलोय. हे घे आनंदी तुझं गिफ्ट. असे म्हणत आता ती पांढरी साडी विद्याधर आनंदीच्या अंगावरती फेकतो. आता मात्र आनंदी त्या साडीला असं हातात घेते. त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, आनंदी तुमच्या लग्नाचा आहेर समज भारी की नाही. ओ पण मी विसरलो ना आनंदी, अगं तुला दिसत नाही. बरं ठीक आहे मीच सांगतो आनंदी, अगं ही ना पांढरी साडी आहे. आता मात्र आनंदीचे हात थरथर कापू लागतात. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, काय झालं आनंदी, पांढरी साडी असं म्हणतास तू थरथरायला लागली. पण आनंदी अगं हे सत्य तुला स्वीकारायचंय, कारण येत्या 24 तासात तुझा मालक साहेब कदाचित ढगात जाणार आणि मग तुझ्या कपाळाचं कुंकू पुसलं जाणार. तुला मग ही पांढरी साडी धारण करावी लागणार, म्हणून खास असं गिफ्ट आणलंय. आनंदीला मात्र खूप राग येतो. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, बघितलंस आनंदी, अगं तुझा तो 56 इंचाची छाती घेऊन हिंडणारा मालक साहेब थोडंसं पोरांबद्दल बोललो काय डिप्रेशन मध्ये गेला ग, आणि धडकन खाली कोसळला की. वाघ होता ना तो, मग त्याची अवस्था अगदी लांडग्यासारखी झाली. अंथरुणाला खेळला ग तो, आणि आता 24 तासात कधी त्याचं मडं या निंबाळकरांच्या घरातनं बाहेर निघेल हे काही सांगता येणार नाही. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, बास विद्याधर लय बोलला मालक साहेबांबद्दल, आता मी मालक साहेबांबद्दल काय बी ऐकून घेणार नाही. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, अरे बापरे तू काय करणार आहेस आनंदी, अगं या घरात तुझी लायकी तुझी जागा दाखवली ना, बघ तुझा मालक साहेब एक दिवस बेडवर पडला काय, तुला या घरात विचारणारं पुसणारं कोण बी नाही ग. पण विचार कर आनंदी, जेव्हा उद्या या निंबाळकरांच्या हवेलीतनं मालक साहेबांचं असं मडं बाहेर जाईल तेव्हा तर कोणी त्या मड्याजवळ तुला पोचू पण देणार नाही, आणि तुझ्या अंगावरती अशी पांढरी साडी फेकतील आणि तुला या घरातनं बाहेर धक्के मारून हकलून देतील, आणि मग ही पांढरी साडी आणि हातात कटोरा घेऊन तू भीक मागशील. तेव्हा तुला कळेल या विद्याधरशी पंगा घेणं खूप मोठी चूक केली. तेव्हा तुला तुझी लायकी कळेल आनंदी. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, विद्याधर बासा, माझ्या मालक साहेबांबद्दल नको ते मी ऐकून घेणार नाही. तेव्हा विद्याधर म्हणू लागते, तुझ्या हातात काय ग, तू काहीही करू शकत नाही, कारण मी जे बोलतो ना तेच होणार.
कारण येत्या 24 तासात कधी काय होईल आणि तुझा मालक साहेब कधी श्वास सोडेल आणि कधी तू विधवा होशील ना, हे मलाही सांगता येणार नाही ग. पण हे होणार हं. आनंदी, हे होणार. तू विधवा होणार आणि तुझा मालक साहेब कायमचा संपणार आणि या निंबाळकरांच्या घरात राज्य असणार ते फक्त विद्याधरचं. उद्या तिरडी उठेल, राम नाम सत्य हे, राम नाम सत्य असा आवाज घुमला जाईल इथे. त्याच वेळेस आनंदी लय भडकते. आता विद्याधरने हद्द पार केली. आनंदीला काय करावं काही सुचत नाही. आनंदीने अगदी रुद्रावतार धारणच केलेला असतो. अतिशय असे डोळे भडकलेले असतात. आनंदी खूप रागात असते. त्या क्षणाला आनंदीचा हात तव्याचा जो दांडा असतो ना त्याला लागतो. आनंदी पटकन तो तवा उचलते आणि जोरदार दिशी रामनाम सत्य असं म्हणणाऱ्या विद्याधरच्या चांगलेच कानसाळात आणते. गरम तव्याचा असा जोरदार दिशी फटका लागल्याने विद्याधर असा लांब धडकन खाली पडतो. आई ग, आनंदी असे ओरडतच विद्याधर आता आनंदीवरती धावून येणार. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, विद्याधर, मी आंधळी आहे पण दुबळी नाही, एवढं लक्षात ठेव. माझ्या मालक साहेबांबद्दल नको ते मी ऐकून घेणार नाही, मी आधीच सांगितलं होतं. आता मात्र विद्याधरच्या थोबाडाला गरम तव्याचा चांगला शिक्कामोर्तब झालेला असतो. आता विद्याधर या आनंदीचं हे रूप पाहून घाबरतो. ए आनंदी, माझ्यावरती हात उचलून तू मोठी चूक केली या. विद्याधरवरती या तव्याने वार केला तू, याचा आता पलटवार होणार. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, विद्याधर, तुला काय वाटलं आजवर ही आनंदी गप्प होती म्हणून तू काही बोलशील मालक साहेबांबद्दल? आजवर तू माझ्या आबांना त्रास दिला, मला त्रास दिला, माझं अपहरण केलं, भर लग्नातनं मला पळवून नेलं, माझ्या आयुष्याची वाट लावण्याचा प्रयत्न केला, माझ्या बहिणींना त्रास दिला. पण तरीही जेव्हा मी लग्न करून या घरात आले तेव्हा मी तुला मोठ्या मनाने माफ केलं. सगळं काही विसरून जावं असं मला वाटलं होतं. पण आता जर माझ्या मालक साहेबांच्या जीवावर उठण्याचा तू प्रयत्न करत असशील ना, तर ही आनंदी थांबणार नाही, तर ढाल बनून तुझ्याशी लढणार. ये, जर मर्द असशील ना तर माझ्या समोर ये. आज तुला मी सोडणार नाही. आज तुला या माझ्या तव्याचे फटके बसणार. आता विद्याधर इकडनं तिकडनं लपण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, तुला काय वाटलं मी आंधळी आहे? तुम्हाला दिसणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या श्वासाने आणि तुझ्या वासाने मी तिला शोधून हाणेन. तुला आज मी सोडणार नाही. त्याच वेळेस आता विद्याधर हळूच आपल्या पायातली चप्पल काढतो. अरे बापरे, ही आनंदी तर लय भडकली. आज माझं काही खरं नाही. आनंदी लगेच पुन्हा आता या विद्याधरवरती वार करते. विद्याधर वार चुकवतो, धडकन खाली पडतो. ए आनंदी, तू माझ्यावरती असा वार करू शकत नाही. सोडणार नाही, याचा बदला मी घेणार. तेव्हा आनंदी म्हणू लागते, तू एका स्त्रीला अबला समजतो विद्याधर. मी आंधळी आहे म्हणून तू आजवर वाचला. आज जर मला दिसत असतं ना विद्याधर, तर या किचनमधनं तुझं मडच बाहेर काढलं असतं. माझ्या मालक साहेबांविषयी नको ते बोलतो ना, आज तुला मी सोडणार नाही. असे म्हणत धडाधड आता त्या गरम तव्याने आनंदी विद्याधरच्या अंगावरती वार करत असते. विद्याधर इकडनं तिकडनं कसाबसा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. ए आनंदी, तू येडी झालीस हं? तू मला मारण्याचा प्रयत्न केलाय, सोडणार नाही. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो, मी वेडी आहे, कारण माझ्या मालक साहेबांबद्दल मी काही ऐकून घेणार नाही. विद्याधर, मर्द असशील तर माझ्या समोर ये आणि माझ्या समोर येऊन मर्दांगी दाखव तुझी. ये लवकर. त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागते, ए, मी नाही आहे आनंदी मर्द, मी नामर्द आहे. तुझा तो मालक साहेब एकटाच या जगात मर्द आहे ना. अगं, तुला माहिती आहे ना आनंदी, डॉक्टरांनी मागे काय सांगितलंय, मी बाप होऊ शकत नाही, त्यामुळे मी मर्द नाही आहे, मला जाऊ दे. त्यावर आनंदी म्हणू लागते, घाबरलास विद्याधर, आज तुझी सुटका नाही. तुला मी या किचनमधनं बाहेर पडू देणार नाही. आज तर तुझं हे डोसकं मी इकडचं तिकडं करणार. असे म्हणत आनंदी जोरजोरात त्या तव्याने विद्याधरला मारण्याचा प्रयत्न करत असते. विद्याधर मात्र खूपच धादरून गेलेला असतो, कारण आज आनंदीचा हा रुद्र अवतार बघून विद्याधरचे आता वाटच लागलेली असते. आता धावतच विद्याधर पटकन तिकडनं किचनमधनं पळ काढतो. आनंदी, तुला सोडणार नाही, याचा बदला मी घेणार. आनंदी लगेच किचनच्या दरवाजात येते. ए विद्याधर, थांब. तुला काय वाटलं
मालक साहेबांचं आयुष्य आणि निंबाळकरांची आबरू वाचवण्यासाठी ही आनंदी ढाल बनून उभी राहणार, तुझी वाट लावणार आनंदी, असे म्हणत आता आनंदीने ढाल बनून लढायचं ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता विद्याधरच्या थोबाडावरती चांगला शिक्का उठलेला असतो. आता घाबरलेला विद्याधर आपल्या रूममध्ये पळतच येतो. आता धनीला सगळं काही कळालेलं असतं. धनी तातडीने किचनमध्ये येते. तेवढ्यात आरतीताई तिकडे पोहोचली असते. तेव्हा धनी म्हणू लागते, आरती, तुझ्या बहिणीने माझ्या नवऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला या किचनमध्ये. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, बास धनश्री ताई, आज तुमचा नवरा या किचनमधनं सुखरूप बाहेर आलाय ना, याचे आभार माना. नाहीतर विद्याधरचं मड या किचनमधनं बाहेर आलं असतं. आता आनंदीची धमकी ऐकून धनीला तर धक्काच बसतो. त्याच वेळेस आनंदी इकडे मालक साहेबांजवळ येते. मालक साहेबांचा हात हातात घेते आणि रडतच म्हणू लागते, मालक साहेब, अहो उठा ना मालक साहेब. तुम्ही जर असे निश्चित पडून राहिलं तर माझं कसं होणार मालक साहेब. आजवर ही आंधळी आनंदी तुमच्या अस्तित्वाबरोबर हे जग बघत होती, जगत होती. पण मालक साहेब, आज जर तुम्हीच डोळे बंद केले आणि असे निश्चित पडून राहिलात तर या आंधळ्या आनंदीने कसं जगायचं. ती कायमची या जगासाठी आंधळी होऊन जाईल. मालक साहेब उठा ना. आता मात्र मालक साहेबांना आनंदी आंधळी आहे हे सत्य कळणार का? मालक साहेब उठणार का? पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.